वर्षापासून सगळे आपण इथे उत्स्फूर्त चेहरे दिसत आहेत. मला आज आनंदी सगळे चेहरे दिसत आहेत, कळलं की नाही? कारण आणि ह्या सगळ्याचा आनंद तो द्विगुणित करण्यासाठी आपल्याकडे रमेश प्रभू सर या ठिकाणी सरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी वेळात वेळ या ठिकाणी आणले. तर आपल्या सर्वांच्या तर्फे आणि महासेवा डोंबिवली वाया दादर ब्रांच यांच्यातर्फे मी रमेश प्रभू सर यांचा सत्कार करतो. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत की ज्यांनी 4था बॅच आणि दादाचा फर्स्ट बॅच फिजिकल बॅच ज्याच्यामध्ये आपण सर्वांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवून आणि उत्तीर्ण झालेला आहेत. त्याप्रमाणे आज आपला कॉन्व्होकेशन त्यांचा एखादा सर्टिफिकेट वितरणाचा एक समारंभ होता. तर आपण सर्व आलेत, तर तुम्हाला सर्वांना मी खूप खूप अभिनंदन करतो आणि महासेवाच्या तर्फेने सुद्धा धन्यवाद करतो. आपल्याकडे खास ह्या महासेवाचा कोर्स डायरेक्टर म्हणून आपल्याकडे विजय सावदेकर, ते डोंबिवलीला राहतात पण त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये खूप अनुभव असून त्या महासेवामध्ये गेले 2 वर्षापासून जोडलेले आहेत आणि त्यांना कोर्स डायरेक्टर नेमल्यानंतर त्यांनी हाऊसिंग सोसायटीसाठी 4था बॅच इथे केलेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस स्मिता सावदेकर ह्या दोघांनी चांगल्या पद्धतीने ह्या कोर्ससाठी त्याला आपण म्हणता येईल काम केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये एनरोलमेंट करून गेले. त्यांना सुद्धा महासेवेच्या तर्फेने मी खूप खूप धन्यवाद देतो, अभिनंदन सुद्धा करतो. आपला फॅकल्टी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आम्ही देशपांडे सरांना तर खूप वर्षापासून मी ओळखतो. गेले 25 वर्षापूर्वी आम्ही ठाणेमध्ये एखादा ब्रांच करायचा होता आणि तिथे आम्ही सुरुवात पण केला होता आणि त्याच्या अगोदर सुद्धा ते मला फॉलोअप करत होते. आज माझा 36 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये 25 वर्षापूर्वी डॉक्टर देशपांडे ते आपला कॉलेजमध्ये शिकवताना त्यांनी लेख वगैरे वाचून मला संपर्कामध्ये आले होते. नंतर त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही ठाण्यामध्ये सुद्धा एक ब्रांच कमीत कमी 1 वर्ष सुरुवात केलं होता. त्याच्यानंतर काही कारणामुळे लोकांचं येणं जाणं तिथे कमी होता. तर त्याच्यानंतर त्यांनी PhD मला वाटतं हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे आणि ते करून आज सुद्धा आमचं संस्थेबरोबर जोडलेलं आहेत आणि त्यांनी चांगल्यापणे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांना सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो. सुनील प्रभू तर आहेत, बरोबर. तुम्हाला सर्वांना ज्या पद्धतीने मला फीडबॅक मिळाला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी खूप इंटरेस्ट घेऊन ज्यापणे कामं करतात, म्हणजे आता सुनील प्रभू रमेश प्रभूला कदाचित रिप्लेस पण करत असतील, हरकत नाही, पण ते चांगलं आहे. शेवटी कुठे ना कुठे आपल्याला आपलं ज्ञान जेवढा आपण विस्तार करतो आणि लोकांना समजून सांगायचं एक कला आपल्याकडे येतो, त्या पण ते केलेलं आहे. तर सुनील प्रभू साहेबांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो महासेवातर्फे. आता आपला मिताली, हां ठीक आहे, मिताली आहेत आणि उदेश शंकर सुद्धा गेले 25 वर्षापासून माझ्याकडे जोडलेले आहेत. ते सुद्धा चांगल्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करत नवी मुंबईमध्ये आहेत. आणि हे सर्व असताना मला एकच सांगायचं आहे की लोकांनी जोडलेले आहेत. गेले 2 वर्षापासून विजय आमच्याबरोबर जोडलेला आहे. पण हे महासेवा 2002ला आम्ही सुरुवात केलेलं आहे खरं अर्थानं. तर आता 24 इयर्स जवळपास होत आहे. पुढच्या वर्ष आपला सिल्वर जुबिली जे नोंदणी करून संस्था काम करत आहे ते जवळपास 25 वर्ष होते. पुढच्या वर्षात सिल्वर जुबिली आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने करायचं आहे. आपण त्याच्या तयारी पण करू. पण माझं ज्या अनुभव आहे गृहनिर्माण संस्थामध्ये काम करता तर 36 वर्ष झालं. CA तर मी 90ला झालो. तर 1988 पासून मी जेव्हा एखादा शाळेचा म्हणजे कॉलेजचा प्रोफेसर होतो, इंटर CA झाल्यावर मला प्रोफेसर म्हणून कॉलेजमध्ये घेतलं जातं. इन्कम टॅक्स आणि ऑडिटिंग आणि अकाउंट्स हे 3 सब्जेक्ट मी BCom वाल्यांना शिकवायचं जेव्हा इंटर CA झाल्यानंतर.
CA झाल्यानंतर सुद्धा मी कंटिन्यू केलं 1994पर्यंत, म्हणजे 1988 पासून 6 वर्ष मी प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये, सिनियर कॉलेजमध्ये शिकवलं. त्याच्यानंतर मी गृहनिर्माण संस्था 1988 पासून, म्हणजे त्याच्या अगोदर सुरू केलेला. जेव्हा मी 12th वगैरे होतो, 12th पासून मी हाऊसिंग सोसायटीचा मॅनेजर म्हणून, तुम्हाला सर्व आश्चर्य वाटेल, हाऊसिंग सोसायटी मॅनेजर म्हणून काम करायचं. मी वसईमध्ये राहायचं, टेरेसमध्ये जाऊन तिथे रविवारी बिल बनवायचं, अर्निंग अँड लर्निंग असं पद्धतीचं आमचं एक जीवन होता. त्या पद्धतीने आम्ही केले. आणि नंतर मी जेव्हा CA झालो किंवा इंटर CA झालो, तर तेव्हा माझं स्वतःचा प्रभू असोसिएट म्हणून एक ऑफिस पण होता. 8-10 लोक कामं करत होते. 101 सोसायटीचा कामकाज मी जेव्हा CA झालो तेव्हा माझ्याकडे होता. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन हाऊसिंग सोसायटीने मला दिलेलं आहे. हाऊसिंग सोसायटी आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.25 लाख आहे किंवा 1,30,000 आहे. पण आपण MMR रिजन घेतला जिथे आपण आहोत, जे इथे रायगड आणि इथे नवी मुंबई आणि ठाणा, पालघर आणि मुंबई शहर, सबर्बन जिल्हा हे आपण घेतलं तर जवळपास 75,000 to 80,000 कोऑपरेटिव्ह सोसायटी. मुंबईमध्ये फक्त 40,000 आहे. मुंबईच्या बाहेर सुद्धा जे MMR रिजन आपण म्हणतो तिथे सुद्धा जवळपास 40,000 गृहनिर्माण संस्था आहेत. 1.25 लाखमध्ये जवळपास 80 गृहनिर्माण संस्था ह्या क्षेत्रात आहेत. गृहनिर्माण संस्था खूप मोठ्या पद्धतीने वाढत आहेत. खास करून मुंबईमध्ये आपण बघितलं, सेस बिल्डिंग जवळपास 25,000 सेस बिल्डिंग मुंबईमध्ये आहे. त्याच्यामध्ये जवळपास 10,000 सेस बिल्डिंगचा पुनर्विकास झालेला आहे. अजून एक 15,000 बिल्डिंग ज्या 60-70 वर्ष जुने आहेत ते सुद्धा हाऊसिंग सोसायटी आता पुनर्विकास केल्यानंतर हाऊसिंग सोसायटीमध्ये हस्तांतर होतात. आता टेनेंटेड बिल्डिंग आहे, टेनेंट्स असोसिएशन आहे. मुंबईमध्ये जवळपास 50% आपलं सर्वांना माहिती आहे लोक स्लममध्ये राहतात. स्लम सुद्धा मोठ्या पद्धतीने SRA मार्फत 1995 मध्ये सुरू झाला. प्रत्येकांना घर देत गेले. तिथे 40 लाख लोकांना घर द्यायचा एक वादा तेव्हा आपला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केला होता. त्यांच्या जेव्हा गव्हर्नमेंट होती तर ते 40 लाख लोकांना, म्हणजे जवळपास 4 लोक एका घरात धरलं तर 10 लाख घराचं होता स्वप्न. आज ते 60 लाख लोक, दिवस ते 1995 कट ऑफ होता, नंतर ते 2000 झाला, आता 2001 पर्यंत जेवढं आहेत ह्या सर्वांना आता एलिजिबिलिटी आहे. त्यांना एरिया सुद्धा पूर्वी 180 होता, 225 झाला, 300 आता 315 पर्यंत स्क्वेअर फूट दिलं जातात. मोठ्या पद्धतीने MMR रिजनमध्ये सुद्धा स्लम आहे. म्हणून आता MMR रिजन अदर दॅन मुंबईला सुद्धा वेगळा स्लम ऑथॉरिटी निर्माण झालेला आहे. स्लम ऑथॉरिटी पुणेमध्ये झालेला आहे. आता कदाचित नागपूर आणि नाशिकला सुद्धा होणार आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे, MMR मध्ये स्लमचा पण खूप मोठा पुनर्विकास होऊन खूप गृहनिर्माण संस्था निर्माण होणार आहे. ज्या गृहनिर्माण संस्था ज्या 40,000 आहेत तर त्याच्यात सुद्धा आज आपण बघायला गेलो तर जवळपास 20,000 50% गृहनिर्माण संस्था 90चा सुरुवातीचा आहे. तर त्या पण मोठ्या पद्धतीने पुनर्विकासमध्ये जात आहेत. जवळपास 4,000 सोसायटी माढामध्ये खास करून मुंबईमध्ये आहे. कलेक्टर लँडमध्ये जवळपास 2,500 गृहनिर्माण संस्था आहे. त्या सर्व पुनर्विकासमध्ये जातात. आपण एकंदरीत बघितलं तर पुनर्विकास सुद्धा मोठ्या पद्धतीने होत आहेत. गृहनिर्माण संस्था काम करत आहेत. त्याच्यामध्ये गृहनिर्माण संस्थेमध्ये राहणारे लोक मुंबईमध्ये खास करून MMR मध्ये बाहेरचे लोक यायला लागले. महाराष्ट्राचं तर लायक आहेत, गुजरात, राजस्थान, UP, हरियाणा, भारताच्या अन्य शहरातून लोक इथे यायला लागलेत. शेवटी लोकांना उद्योग पाहिजे, काम पाहिजे. ते काम देणारं शहर म्हणजे मुंबई. आणि इथे जेव्हा कॉस्मोपॉलिटन असतात, वेगवेगळ्या प्रदेशातून लोक येतात, त्यांनी एका कॉम्प्लेक्समध्ये राहताना वेगवेगळे विचार येतात, वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतायत, एक होमोजिनियस नसतात. म्हणून त्यांना होमोजिनियस करण्यासाठी एक ऐसा पहिला राज्य आहे जे म्हणजे महाराष्ट्र, जिथे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट आला, रेरा आला. रेरा याच्या अगोदर महाराष्ट्र हाऊसिंग अँड रेग्युलेशन ॲक्ट आला 2012 आणि आता रेरा आलेला आहे. आणि गृहनिर्माण संस्थाचं जे कामकाज ज्या महाराष्ट्रामध्ये त्यांना राज्यामध्ये आहे.
आपण बघितलं 1,30,000 गृहनिर्माण संस्था महाराष्ट्रामध्ये असतील, तर अन्य 27 राज्यामध्ये फक्त अजून 30,000 आहे. वेन यू लुक ॲट एंटायर इंडिया 1,60,000 गृहनिर्माण संस्था आहे, त्याच्यामध्ये मोठाचा शिवाचा वाट इथे आहे. जेव्हा आपण रेरामध्ये प्रोजेक्ट बघतो, जवळपास 1.5 लाख प्रोजेक्ट्स आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्याच्यामध्ये जवळपास 50,000 प्रोजेक्ट मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. 1/3 प्रोजेक्ट ऑल ओव्हर इंडियाचा रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट मुंबईमध्ये आहे. म्हणून एक संधी आहे. आपण जेव्हा संधी बघतो, संधीमध्ये खूप काही विचार आहे. काही लोक रिटायर्ड झालेत, हाऊसिंग सोसायटी पदाधिकारी म्हणून कामं करतायत किंवा कमिटी मेंबर म्हणून कामं करतायत, ह्यासाठी तुम्ही आलेले आहेत. काही लोक आपला बँकेमध्ये सर्व्हिस करतायत, काही लोक आपला प्रायव्हेटमध्ये कामं करतायत. तरी देखील हाऊसिंग सोसायटीमध्ये राहताना काय ना काय अडचण येतात, ते कसं दूर करायचं त्या समजून तुम्ही जॉईन झालेत. कदाचित तुम्हाला रिटायरमेंट झाल्यावर किंवा तुम्हाला पार्ट टाईम म्हणून एखादा सोसायटी 2 सोसायटी कामकाज करायचं असेल, अकाउंट्स लिहायचं असेल, ते पण आपल्याला ते करता येते. एक तुमचं मिसेस घरी असतील त्यांना गाईड करता येईल, त्यांच्या नावाने तुम्ही व्यवसाय करू शकतात. समजा तुमच्या नावाने करता आला नाही तर तुम्ही त्यांच्या नावाने सुद्धा करू शकतात. तर त्यांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळतात आणि ते कामं करू शकतात. आज ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी आहे, टॅली म्हणा किंवा वेगळं झो बुक्स म्हणा किंवा वेगळं सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअर मार्फत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अकाउंट बिलिंग हे सर्व करता येते. हे झालं आपण बघतो जेव्हा लोक, आणि काही लोक इथे आलेले आहेत, ॲडव्होकेट जॉईन झालेत, चार्टर्ड अकाउंटंट जॉईन झालेत. तर ह्या क्षेत्रात खूप शिकण्यासारखं आहे. हे समुद्र आहे. ह्या समुद्रामध्ये किती तुम्ही बकेट घेऊन जाणार, किती मोठा बकेट घेऊन जाणार, किती टँकर घेऊन जाणार, किती स्पून घेऊन जाणार, किती लोटा घेऊन जाणार, त्या पद्धतीने तुम्हाला पाणी मिळतो. तुम्ही एखादा स्पून घेऊन गेलं तर तेवढंच तुम्हाला पाणी मिळेल. तुम्ही एखादा बकेट घेऊन गेलं तर कदाचित ते मिळेल. तुम्ही मोठा टँक घेऊन गेलं तर तेवढं मिळेल. पण शेवटी तुम्हाला किती नॉलेज घ्यायचं आहे. आज 36 वर्ष अनुभव झाल्यावर, फक्त गृहनिर्माण संस्था अनुभव केल्यावर मला सुद्धा आज सुद्धा जाणीव आहे की खूप काय अजून शिकण्यासारखं आहे आणि शिकला पाहिजे. आज महत्त्वाच्या 3 गोष्टी आहे, आपण सर्वांना माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून 1-2 गोष्टी आलेल्या आहेत. त्याला आपण मूलभूत रिक्वायरमेंट, बेसिक नेसेसिटी म्हणतो. त्याच्यामध्ये पहिला अन्न आहे आणि क्लोदिंग आहे, वस्त्र आहे आणि राहण्यासाठी घर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता अजून 3 गोष्टी आलेल्या आहेत. ते म्हणजे हेल्थसुद्धा तेवढंच फार्मास्युटिकल आलेलं आहे. फार्मास्युटिकल अजून एक नेसेसरी आज झालं आहे. प्रत्येक त्याला आपण म्हणतो फंडामेंटल राईटमध्ये पण कन्वर्ट झालेलं आहे. ते म्हणजे एज्युकेशन, बरोबर. तर एज्युकेशन सुद्धा एक फंडामेंटल राईटमध्ये आता सामील झालं आहे, राईट टू एज्युकेशन. आणि शेवटचं जे आहे ते आपण मुंबईमध्ये राहतो, ट्रान्सपोर्टेशन, इन्फ्रास्ट्रक्चर हे सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. जेव्हा मोठे मोठे कॉलनी असतात तिथे सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर, आणि जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर येतात, बाहेरचे लोक येतात, तर एक नगर विकास होतात. नगर विकासमध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन, KDMC मध्ये काही लोक काम करत आहेत, काही BMC मध्ये काम करणारे लोक आलेले आहेत, काही वेगवेगळ्या क्षेत्रातून कामं करणारे लोक आलेत. म्हणजे ह्या नगर विभाग, नगर जे आपण म्हणतो महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत, त्या लोकांच्या शहरांच्या लोकांना मदत करतात. तर एखादा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. एखादा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, KDMC असू द्या, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, वसई विरार असू द्या, मीरा भाईंदर असू द्या, मुंबई नगरपालिका असू द्या, तर ह्या नगरपालिका काय काम करते? हे नगरपालिका एक सिविक ॲम्युनिटीज, सिविक नेसेसिटी काय आहे? आज आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना पाणीचा विहीर काढता येत नाही, म्हणजे पाणी पुरवठा करणं तेवढं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने पाणी पुरवठा करता करता आपल्याला माहिती आहे की ओपन स्पेस, आज मल्टीस्टोरी बिल्डिंग झाल्यामुळे तिथे गार्डन पाहिजे, प्लेग्राऊंड पाहिजे, ट्रॅफिक म्हणजे रोड पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपलं वातावरण एक असं निर्माण झालं पाहिजे ज्याच्याकडे सिविक लोकांना आपला कामकाज करण्यासाठी सोपं होईल. तिसरं जे महत्त्वाचं आहे तो रोड सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ट्रॅफिक ज्याला आपण म्हणतो पार्किंग देणं, कंट्रोल करणं ट्रॅफिक, आणि शिस्त, त्याला लॉ अँड ऑर्डर, वेगवेगळे लोक असतात लॉ अँड ऑर्डर. तर ह्या सर्वसाठी
आपल्याला माहिती आहे शासन वेगवेगळे नियम करतायत, प्राधिकरण निर्माण करतायत. त्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, पोलीस विभाग आहे, जे लँड रेव्हेन्यू बघणारे लँड डिपार्टमेंट आहे आणि वेगळं डिपार्टमेंट आहे. आणि गृहनिर्माण संस्था किंवा सहकार संस्थेसाठी देखण्यासाठी आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट आहे. ह्या सर्व बघताना आणि हाऊसिंग सोसायटी किंवा बिल्डिंग बघण्यासाठी हाऊसिंग डिपार्टमेंट आहे. ह्या सर्व आपण बघताना तर गृहनिर्माण संस्था काय काम करतोय. गृहनिर्माण संस्था एक राज्य, एक देश आणि एक प्राधिकरण, एक देश, राज्य आणि प्राधिकरण, लोकल प्राधिकरण ज्याला आपण म्हणतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ज्या पद्धतीने कामं करतायत ह्या सर्व कामकाज एक गृहनिर्माण संस्था करतो. हे गृहनिर्माण संस्था ज्याच्या बाबतीत तुम्ही एक माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, ह्या गृहनिर्माण संस्था एक देशाचा, राज्याचा आणि आपला ज्याला आपण म्हणतोय प्राधिकरण, ज्या लोकल बॉडी, ह्याच्या कामकाज आपलं कंपाऊंडमध्ये करण्यासाठी हे संस्था उपस्थित आहे. किती लोकांना हे माहिती आहे की नाही मला माहीत नाही आहे, पण आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या गृहनिर्माण संस्था नोंदणी होतोय, एक कायद्याच्या अंतर्गत नोंदणी होतोय, ते म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. एक दुसरा, ह्याच्यात जसं जन्म होता, जन्म झाल्यावर तुम्हाला जन्मपत्रिका दिल्या जातात, हे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये दिल्या जातात. त्याच्यानंतर ह्याच्या जन्मपत्रिका महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गजेटमध्ये नोंद होतोय. हे किती लोकांना माहिती होता? माहिती आहे तुम्हाला? माहिती होता? किती लोकांना माहिती होता? नाहीये. आज आपल्याला माहिती पडले, जा हात वरती करा. एक नवीन माहिती, बरोबर. गृहनिर्माण संस्था किंवा कुठल्याही कोऑपरेटिव्ह सोसायटी नोंदणी होत आहेत, त्याचं नोंदणीकृत महाराष्ट्राचा गजेटमध्ये होतोय. इट इज बिकम्स ए गजेटेड कोऑपरेटिव्ह सोसायटी. हे पहिला गोष्ट. दुसरं, गृहनिर्माण संस्था एक कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झाल्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये काम करणं अपेक्षित आहे. कायदा कशासाठी केला जातात? सुशिक्षित करण्यासाठी. म्हणून ते कायदा आहे, कायद्याच्या अंतर्गत नियमावली आहे. नियमावली म्हणजे आपलं कामकाज करण्यासाठी. आणि एक गृहनिर्माण संस्था, जसं अनिल परब चांगल्या पद्धतीने बोललेत, एक स्वतंत्र संस्था आहे, एक ऑटोनॉमस बॉडी आहे. गृहनिर्माण संस्था ज्या पद्धती एक पार्लमेंट आपलं काम राज्यासाठी, देशासाठी करतो, असेंब्ली आपला राज्यासाठी करतो, प्राधिकरणामध्ये किंवा लोकल बॉडी आपला इलेक्टेड कॉर्पोरेटर बरोबर करतात, नगरसेवकाबरोबर करतात, त्याच पद्धतीने गृहनिर्माण संस्था आपला चौकटीमध्ये राहणाऱ्या सभासदांचा, रेसिडेंटचा कामकाज करण्यासाठी एक बॉडी निर्माण होतोय. त्याला आपण म्हणतोय मॅनेजिंग कमिटी. जे हिशोब किताब बघणार, नंतर मॅनेजर ठेवतो, फॅसिलिटी मॅनेजर असतात, वेगवेगळ्या सिस्टम आहे ज्याला म्हणतो कॉमन एम्युनिटीज. ज्या पद्धतीने आपण लिफ्ट एक कॉमन एम्युनिटीज आहे, तुमचा फायर फायटिंग सिस्टम आहे, सेक्युरिटी सिस्टम आहे, CC कॅमेरा आहे आणि वेगवेगळा ज्याला ड्रेनेज सिस्टम आहे. ह्या सर्व कामकाज, नंतर काही ठिकाणी मोठे असेल तर STP आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत, आणि काही सोसायटीमध्ये आपल्याला जनरेटर पण बघायला मिळतात. असं वेगवेगळ्या कॉमन एम्युनिटीज, गार्डन, क्लब हाऊस, ह्या सर्व विषय सुद्धा मॅनेज करून, मेंटेन करून, देखभाल करणं, हे सुद्धा संस्थेचं कामकाज आहे. म्हणजे ह्या सर्व करताना ॲज एखादा संस्था क्या पद्धतीने काम करतायत, एक राज्य कशा पद्धतीने काम करतायत, कॉर्पोरेशन कशा पद्धतीने काम करतात, त्याच पद्धतीने कामकाज एक गृहनिर्माण संस्था करतायत. म्हणून किती शिकलं तरी कमी आहे, वादविवाद कमी होणार नाही. जेवढा लोक आहेत तेवढा डिफरन्स ऑफ ओपिनियन येणार, पण डिफरन्स ऑफ ओपिनियन आल्यावर तर त्याच्यात सांभाळून आपण कसं जायचं, पुढे करायचं, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये आपण थोडक्यात शिकले असेल. मी जास्त शिकलेलं असं म्हणत नाही, सुरुवात केलं असेल. म्हणून विजय सावडेकर आमचा कोर्स डायरेक्टर आहेत, त्यांनी एक असा प्रस्ताव मांडला आपला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे की आपण एक हाऊसिंग सोसायटीचं ॲडव्हान्स कोर्स ते करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर इंटर्नशिप करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने पुढे जाऊन तर आपण सर्टिफाईड मॅनेजर
महासेवा सर्टिफाईड मॅनेजर सुद्धा आपण एखादा डिग्री देता येईल आणि त्यांच्या कंटिन्युअस एज्युकेशन अँड ट्रेनिंगसाठी आपण एक काही मॉड्यूल तयार करता येईल आणि त्याला ज्या आपण चार्टर्ड अकाउंटंटमध्ये, कॉस्ट अकाउंटंटमध्ये, कंपनी सेक्रेटरीमध्ये किंवा लॉयरमध्ये कंटिन्युअस प्रोफेशनल एज्युकेशन CP आवर्स म्हणून असतात, 36 घंटा दर वर्ष त्यांना अपडेट करावं लागतात. असं पद्धतीने CPA आणि खूप काय CISA म्हणून एक सर्टिफाईड इन्फॉर्मेशन ऑडिटर्स असोसिएशन आहे CISA. त्याचमुळे वेगवेगळा कोर्स आहे, प्रोफेशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, ह्यांचं एक प्रोफेशनल युनिट असतात. त्याला आपण कंटिन्युअस एज्युकेशनल प्रोग्राम CP आवर्स कंटिन्युअस प्रोफेशनल एज्युकेशन प्रोग्राम म्हणतो. ह्या पद्धतीने पण त्यांचं एक संकल्पना आहे. ह्या सर्व आम्ही मंजूर केलेलं आहे, पण तुम्ही किती प्रतिसाद देतात हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे नॉलेज आपल्याकडे मिळालं आहे हे आपण दुसऱ्यांना वाटप करणं तेवढं गरजेचं आहे. शेअरिंग अँड कॅरिंग इज द लोगो इन विच वी आर वर्किंग. आणि त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही आलेत आणि ज्या पद्धतीने आता मला खूप बरं वाटलं की आपण सर्वांनी मिळून आमचं सुद्धा तेवढंच मनपूर्वक अभिनंदन केलेलं आहे. शेवटी कसं असतं, आपण काय देतो हे महत्त्वाचं नाही, पण प्रत्येक माणसाने येऊन तुम्ही जेव्हा सांगितलं की ह्या कोर्स केल्यामुळे आणि कोर्सचं ज्या आयोजक आहेत त्याच्याबरोबर फॅकल्टी आहेत ह्यांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे केलेलं आहे त्यांचं जेव्हा तुम्ही कौतुक केलेलं आहे तर आम्हाला पैसे मिळतात की नाही मिळतात किंवा काय वेळ देतो नाही देतो ह्या सर्व आपला एक मनामध्ये एक सॅटिस्फॅक्शन निर्माण होतं, बरोबर आहे. त्यात तुम्ही आज एक चिन्ह म्हणून ऑफकोर्स प्रत्येकाने आपला ओरल केलेला आहे, तरी देखील काही ना काय म्हणून तुम्ही सर्वांनी मिळून हे आम्हाला सर्वांना फॅकल्टीला आणि आम्हाला संस्थेला हे दिलेलं आहे. संस्था प्रतिनिधी म्हणून तुमचं सर्वांच्या वतीने मी स्वीकार केलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्या तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा ॲप्रिसिएशन कौतुक एक्सप्रेस केलेलं आहे त्याच्यासाठी मी महासेवाच्या तर्फे खूप खूप भावुक पण झालो आहे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद सुद्धा देतो. शेवटी एकमेकावर प्रेम असला पाहिजे, एकमेकाचा रिलेशन झाला पाहिजे आणि ह्या जर्नी आज तुम्ही ज्या सर्टिफिकेट घेऊन आपला जीवन सुरुवात करतायत, एक नवीन पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतायत, मला खूप आनंद आहे. तुम्ही हे पुढे येऊन जातील. मला एक कौतुक करण्याचा हे सुद्धा विषय आहे. तुमचं एज काय साहेब? साबळे ना, काय नाव तुमचं? वानखेडे. 53. आपण पिऊन म्हणून हां एज 53 आहे. एक शिपाई म्हणून आपण एका संस्थेमध्ये काम करतायत, पण शिपाईला पण वाटतो, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण एक गृहनिर्माण संस्था म्हणतो राहतो. शिपाई असेल तर काय झाला, मला सुद्धा तेवढं ज्ञान घ्यायचा अधिकार आहे आणि मी घ्यायला पाहिजे. त्या एक दृष्टीने आज इथे CA आहेत, एक शिपाई आहेत, पदाधिकारी आहेत, काही ॲडव्होकेट आहेत काय, पण आपण सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातून येऊन एकमेकाला एक समजून करून आणि प्रत्येकाला एक समजून सांगायचा एक कामकाज इथे झाले आहे. मी तर प्राध्यापक नाही एवढ्यासाठी कौतुक करतो, मी पण त्या जर्नीमध्ये शिरलेलो आहे आणि मी आज सुद्धा बघतोय की आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्राचं जेव्हा लोक येतात, वेगवेगळ्या स्तराचे लोक येतात, त्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असताना सुद्धा आपण तुमच्या स्तरामध्ये येऊन जो CA आहे त्याला त्याच्या स्तरावर आणि जो एक 10वी 12वी 15वी शिकलेला आहे त्याला त्या स्तरावर येऊन ॲडव्होकेटला त्यांच्या स्तरावर आणि एखादा पदाधिकारी आहे त्यांना वेगळं ज्ञान असेल पण गृहनिर्माण संस्था ज्ञान नाही त्यांना त्यांच्या स्तरावर जाऊन शिकून सर्वांचा अपेक्षा एक मीट करणं आणि सर्वांचा कौतुक घेणं हे सुद्धा खूप अभिनंदनास्पद आहे. तर आपला फॅकल्टीने ते करून दाखवलेलं आहे, बरोबर आहे. इथे वेगवेगळे लँग्वेजेस आहेत, जसं काही लोक इंग्लिश बोलतात, काही लोक मराठी बोलतात, काही लोक हिंदी बोलतात, तरी देखील आपण सर्वांनी वेगवेगळ्या लँग्वेजला सुद्धा बॅरियर न करता आपण सर्व समजून ह्या कोर्समध्ये सहभाग झालेले. तुम्ही सर्व सहभाग झाले नसतं तर कदाचित फॅकल्टीला काम मिळालं नसतं. विजय मी जे कोर्स डायरेक्टर म्हणून एक पदा स्वीकारलेला आहे त्यांना सुद्धा काम मिळालं नसतं.
त्यांच्या पत्नी स्मितानी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य केलंय, त्यांच्या टीम मेंबर आहेत त्यांनी सहकार्य केलंय. म्हणून तुम्हाला सुद्धा मी तेवढंच अभिनंदन करतो, कौतुक करतो. तुम्हाला सर्व लोकांना मी अभिनंदन करतो, कंग्रॅच्युलेशन करतो. तुम्ही सर्व उत्तीर्ण झालेले आहेत, चांगल्या पद्धतीने मार्क्स घेतलेले आहे. मला ज्या पद्धतीने काही हँडरायटिंग मी बघितलं, ज्या पद्धतीने तुम्ही एक्झाम लिहून काढून त्याचं एक इव्हॅल्युएशन झालेलं आहे, ते सुद्धा खूप चांगला बाब आहे. तुम्ही ह्याला इग्नोर केलेलं नाही आहे आणि त्याच पद्धतीने स्टुडंटचा दर्जेवर येऊन तुम्ही त्याचा सहभाग घेतलाय, म्हणून तुम्हाला परत मी अभिनंदन करतो. शेवटी जाता जाता एवढं सांगेन, ह्या संस्थामध्ये मी तर आहे ॲज ए चेअरमॅन, स्थापन होऊन आता 24 वर्ष झालं. खूप काय आम्ही बदल करायचा प्रयत्न केले. डीम्ड कन्व्हेन्स कायदा आणलं, डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेग्युलेशनमध्ये आझाद मैदानमध्ये जाऊन आणि ते कायदा चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट कंट्रोलसाठी ज्या पद्धती पाहिजे ते तुम्ही व्हिडिओ बघितले, तुमच्या लक्षात येईल. महासेवा आझाद मैदानमध्ये जाऊन जे पूर्वीचा जे कायदा आला होता ते व्यवस्थित नाही, म्हणून आपण आझाद मैदानमध्ये जाऊन हे कायदा जेव्हा रद्द केलं, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन रद्द केलं, नवीन डेव्हलपमेंट प्लॅन आणण्यासाठी खूप काय आम्ही मदत केलं आहे. त्यामुळे डीम्ड कन्व्हेन्स जेव्हा जात होत नव्हता, बिल्डर कन्व्हेन्स देत नाही, डीम्ड कन्व्हेन्स आम्ही आझाद मैदान जाऊन आणलेला आहे. जेव्हा हाऊसिंग रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2012 बिल्डरचा तर्फे होता, ते बरोबर नाही म्हणून आम्ही परत आझाद मैदानमध्ये गेलो. तर आझाद मैदानमध्ये जाऊन जेव्हा आम्ही संघर्ष करतो, शासन त्याच्यावर ऐकतो. आपल्याला कोणावर टीका टिप्पणी करायचं नाही, पण आपल्या हक्कासाठी आपण लढला पाहिजे. त्या दृष्टीने पुढे जाऊन सुद्धा आपल्याला अजून खूप करायचं आहे. रेरा सुद्धा येत नव्हता, रेरा सदस्यासाठी सुद्धा फाईट फॉर रेरा ह्या एक संकल्पाने आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. मी असं आता सांगत नाही आम्ही काय काय केलेलं आहे, पण एक 25 वर्षाच्या जर्नीमध्ये खूप काय झालेलं आहे. मी तर एक तुमचा आणि आमच्यासारखा एक व्यक्ती आहे जो 10वी सर्टिफिकेट कर्नाटकमधून घेऊन इथे नाईट कॉलेज केलं, मॉर्निंग कॉलेज केलं. असं करता करता मला राष्ट्रपती भवनपर्यंत जाण्याचा एक संधी हे महासेवानी निर्माण केलेली आहे. प्रत्येक चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस म्हणू द्या, उद्धव ठाकरे असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, तुमचा विलासराव देशमुख, जेवढं CM आहेत, रेव्हेन्यू मिनिस्टर आहे किंवा आपला कोऑपरेटिव्ह मिनिस्टर आहे, ह्या लोकांना आम्ही नेहमी भेटत असतो. IAS ऑफिसरला भेटत असतो, चीफ सेक्रेटरीला भेटत असतो, म्युन्सिपल कमिशनरला भेटत असतो. IAS ऑफिसर वेगवेगळे लोक असतात, पण शेवटी ह्या संस्था फक्त 2-3 लोकांचा नाही, ह्या संस्था सर्वांचा आहे. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढा सहभाग घेणार, जेवढा ह्याच्यातून तुम्ही, हे विहीर आहे, ह्या विहिरीतून तुम्ही किती पाणी काढू शकतात, तुम्ही किती मोठं बकेट घेऊन येणार, तर हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या, तुम्ही पुढाकार घ्या. म्हणून आम्ही महासेवा आता गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेकहोल्डर फेडरेशन बरोबर हात जोडलेला आहे, त्यात महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी बरोबर जोडलेला आहे आणि वेगवेगळ्या संस्था, मुंबई ग्राहक पंचायत असू द्या, नॅशनल म्हणजे नेरेडको असू द्या, क्रेडाई असू द्या, महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री, नेरेडको, क्रेडाई पुणे आणि मुंबई डेव्हलपर्स असोसिएशन, नॅशनल रिअल्टर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, मुंबई ग्राहक पंचायत जो बोललो, ह्या सर्व लोकांबरोबर आणि PETA प्रॅक्टिस इंजिनियर आर्किटेक्ट हे गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेकहोल्डर फेडरेशन आम्ही नेमलेलं आहे. त्या सर्व स्टेकहोल्डर रिडेव्हलपमेंटमधलं आहे आणि एज्युकेशन अँड ट्रेनिंग आणि एक महत्त्व त्याच्यात दिलेलं आहे. वेबसाईट आहे, त्याच्यात खूप इन्फॉर्मेशन आहे, वेगवेगळं बुक करतोय. आज आपण कमीत कमी 6 कोर्स 2 दिवसाचा गृहनिर्माण संस्थामध्ये गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेकहोल्डर फेडरेशन, ज्याला GRSF म्हणतो, त्यांच्या मार्फत महासेवा मार्फत झालेला आहे. आता आपण 4 महिन्याचा कोर्स करतो, त्याच्यामध्ये दर शुक्रवारी ऑनलाईनमध्ये आपण 2-2 तास डिस्कशन होतात. 8 ग्रुप बनवलेला आहे. हे वेगळ्या पद्धतीचे कामकाज चाललंय, तिथे मेंटर हे ते सर्व आहेत. आज 60 लोक, जवळपास 62 पीपल हॅव एनरोल्ड फॉर 4 months कोर्स. या 4 months कोर्समध्ये 3 दिवस आम्ही फिजिकल क्लास घेतोय, ओरिएंटेशन, आणि 2 दिवसाचा एक कोर्स आहे. त्याच्यानंतर 2 दिवसाचा शेवटी आम्ही फिजिकल कोर्स घेतो. इन बिटवीन वी टेक ऑनलाईन कोर्सेस, जे आपण 16 कोर्स, असं सुरुवातीला 8 मॉड्यूल होता, त्याला 16 मॉड्यूल केलं आणि 16 मॉड्यूल केल्यामुळे सुरुवातीला आपल्याकडे 16 लेक्चर होणार होता, आता मला वाटतं 16 लेक्चर होते. पूर्वी 8च लेक्चर होणार होता. एव्हरी
फोर्टनाईटली होणार होता. आता 16 मॉडेल झाल्यामुळे, त्याच्या सिलेबस वाढल्यामुळे, लोक वाढल्यामुळे आपण दर आठवड्याला घेतो. म्हणजे आम्ही लोकांना देण्यासाठी कमी करत नाही. तुम्ही जेवढं इच्छुक आहेत, तुम्ही किती घेऊ शकतात तेवढं तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही संस्थेबरोबर राहा, करा. पुढे सुद्धा तुम्हाला खूप चांगला संधी मिळेल, ऑपॉर्च्युनिटी मिळेल. ह्या केल्यानंतर GDC तुम्ही करू शकतात, एक कन्सल्टंट म्हणून कामं करू शकतात. आणि गृहनिर्माण संस्थाचा सुद्धा तुम्ही एक चार्टर्ड अकाउंटंट मी असून आज 150 लोक, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक हाऊसिंग सोसायटीचं काम करता करता आज आमच्याकडे 150 लोक कामाला आहेत. 150 लोकांना एक रोजगार मिळतात, बरोबर. तर आम्ही गृहनिर्माण संस्थाचं कामकाज बघता बघता लोकांना घर घेण्यासाठी पैसे नाही आहे म्हणून तुमचा सरकार लोकांचा एकत्र करून आम्ही स्वागत हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड केलं. आज तिथे जवळपास 7 ठिकाणी आमचा ब्रांच आहे, जिथे तुम्ही आपला इथे मुंबईमध्ये आहे, वसईमध्ये आहे, नाशिक आणि तुमचं गुजरातमध्ये 3 ठिकाणी आहे, वापी, अंसारी आणि अजून एक ठिकाणी सुरतला आहे. 3 ठिकाणी ब्रांच. महाराष्ट्रामध्ये ठाण्याला आहे, आता डोंबिवलीला, कल्याणला आम्ही सुरू केलेलं आहे. असं वेगवेगळ्या ब्रांच आहे जिथे 25 लाखापर्यंत घराचं कर्ज पाहिजे ते सुद्धा आमच्या संस्थेमार्फत आम्ही करून देतो. तिथे सुद्धा लोकांना रोजगार मिळतो, घर मिळतो. जिथे कोणालाही घरासाठी कर्ज मिळत नाही त्या लोकांना आम्ही कर्ज पुरवठा करतो. आज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आम्हाला कर्ज देतो, स्टेट बँक ऑफ इंडिया आम्हाला कर्ज देतो, AU बँक आणि खूप संस्था आम्हाला कर्ज उपलब्ध करून देतात. त्यांनी करून आपण लोकांना कर्ज उपलब्ध करू शकतो. म्हणजे एक व्यवस्था, एक संघटन, संस्था तयार करून एक व्यासपीठ निर्माण करून लोकांना कसं प्रोत्साहन करता येईल त्या पद्धतीचा एक विचार आमच्या संस्थेमध्ये जोडलेल्या लोकांचा आहे. म्हणून काही वेळा लोक विचारतायत, प्रोफेसर तुम्ही किती पैसे कमवून कुठे ठेवणार आहे, कुठल्या बँकेत ठेवणार. पैसे कमवलं की नाही कमवलं, पण प्रेम कमवलेलं आहे. ते प्रेम खूप होतात आणि लोकांचं प्रेम महत्वाचं आहे. आणि ज्या सरस्वती आम्हाला लाभलेलं आहे त्या सरस्वती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवता आला, मला वाटतं ते त्याच्यापेक्षा जास्त काही आपलं यश नाही आहे. म्हणून ते आमचं मोठं एवढंच आहे, शेअर अँड केअर. आणि जेवढं तुम्हाला मदत करता येईल. शेवटी मी एवढं सांगेन की आम्ही जन्माला आलो, जे काय सरस्वती आम्हाला लाभलेलं आहे ते सरस्वती आणि लक्ष्मी हे दोन्ही जेव्हा आमचं स्मशान जातो ते सुद्धा निघून जातात. पण लक्ष्मी जे आहे ते आमचं नातेवाईकांना वगैरे आम्ही दिलं तर किती दिवस ते ठेवणार आम्हाला माहिती नाही. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी, त्यांच्या वडील धीरूभाई अंबानी ज्या कमवलेलं आहे 50% अनिल अंबानीला दिलं. आज अनिल अंबानी ते सांभाळू शकलेत का? आणि शेवटी 70,000 करोडपेक्षा जास्त आमचा तुमचा पैशाचा ज्या बँकेत ठेवलेला आहे त्या कर्ज मोफत घेऊन ते सुद्धा डुबवलेलं आहे. पण मी जास्त टिप्पणी करायला आलेलं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, लक्ष्मी कितीपर्यंत टिकणार ते चंचल आहे, पण सरस्वती जे आम्हाला लागलेलं आहे ते सरस्वती सुद्धा एका दिवस आमच्या बरोबर स्मशानमध्ये जाणार आहे. तर त्या जाण्याच्या अगोदर ज्या पद्धतीने बुद्धाने सांगितलं की ज्या ज्ञान येतो ते ज्ञान जेवढं तुम्ही लोकांना पाठवत जाता तो पीसफुल झाला, मेडिटेशन करून लोकांना तो ज्ञान करत गेलो. स्वामी विवेकानंदांनी पण काय केलं, जनसेवा इज जनार्दन सेवा. म्हणजे त्या 40 वर्षाच्या वयामध्ये ते गेले, 39च्या इयरमध्ये, पण त्यांनी प्रकृती म्हणजे किती एक त्याला आपण म्हणतो प्रसिद्ध झालेत ऑल ओव्हर द वर्ल्ड. आज स्वामी विवेकानंद कुठेही जा, स्वामी विवेकानंद का? बिकॉज ही हॅज बीन इन दॅट नेचर की त्यांनी काही कमवलं नाही, पण जे कमवलं, ज्या समजून घेतलं त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम त्यांनी केलं. त्या काम आम्ही करतो. तुम्ही सुद्धा त्याचे अँबॅसेडर व्हा. जेवढं तुम्हाला लोकांना समजून सांगता येईल, करता येईल, त्यांना तुम्ही पुढे घेऊन जा. तुम्ही त्याच्या एक अंश व्हा. मी असं म्हणत नाही तुम्ही नोकरी सोडा, तुम्ही तुमचं कामकाज सोडा, पण तुम्ही 10 लोकांना भेटले तर 1 लोकांना सांगायचा प्रयत्न करा, 2 लोकांचा सांगायला प्रयत्न करा. असंच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे तुम्हाला सर्व बुक आणि 3 वाजता झालेलं आहे, तर खूप काय मला बोलायचं होतं, पण शेवटी तुम्हाला सुद्धा तेवढंच इन्स्पिरेशन येणं गरजेचं आहे आणि ते करायचा प्रयत्न मी केला असं समजून घेतो. आणि तुम्हाला सर्वांना परत अभिनंदन करता करता मला इथे बोलवलं
आणि खास करून सांगितलं की आज सर्टिफिकेट वितरण आहे, तर माझं दुसरं मीटिंग होतं ते मी 12 वाजता होतं ते 10ला केलं. तिथे त्यांना सोसायटीचं मीटिंग करून आता तिथून आलो. आता परत 4 वाजता मला अंधेरीला एक मीटिंग आहे. पण मी पॉलिटिशियन नाही आहे मीटिंग सांगायला, पण मला सुद्धा तेवढंच आनंद होतोय की लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मिळण्यासाठी, करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.